जी.आर. रद्द झाल्यानंतर मनसे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आज मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते शिवतीर्थावर जर आपण पाहिलं तर जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोष होता. काय सांगा जी.आर. रद्द झालेला आहे. 5 तारखेच्या साहेबांचं अभिनंदन केलं. साहेबांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह, जोश आणि आनंद आपल्या सगळ्यांना इथे दिसतोय. आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. त्यांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांनी ज्या ताकदीने या लढ्यात उतरले त्याबद्दल सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं. मला वाटतं मराठी माणसाचा धसका हा सरकारने घेतला. ज्या पद्धतीने राजसाहेबांनी या संपूर्ण लढ्याला उभारी दिली, सगळ्यांना एकजुटीचं आव्हान केलं, त्या सगळ्या गोष्टींचं हे यश आहे. 5 तारखेला मोर्चा काढणार का आनंदाचा मोर्चा? कारण की उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं की 5 तारखेला मोर्चा निघणार, पण ते विजयाचा आणि जल्लोषाचा निघणार. मला वाटतं याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि तेच त्याच्याबद्दल बोलतील. या सगळ्यावर सविस्तर राजसाहेब ठाकरे आपली भूमिका मांडतील. मला वाटतं ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटला, या गोष्टीला घाबरूनच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर मनसेच्या वतीनं आता हा जल्लोष देखील केला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरासमोर मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचलेले आहे आणि मनसेचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर राज ठाकरेंच्या घरासमोर जल्लोषाचं हे वातावरण. हिंदी धोरणाचा जी.आर. मागे घेतल्यानंतर मोर्चा देखील रद्द करण्यात आला आणि त्यानंतर मनसेच्या नेत्यांमध्ये हा जल्लोष आपण पाहतोय. संदीप देशपांडे आपल्याला जल्लोष करताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोरची ही दृश्य आपण पाहतोय. मनसेचे अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाच्या बाहेर मनसेचे कार्यकर्ते एकवटले आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ठेका धरल्याचं देखील पाहायला मिळतंय. स्वतः संदीप देशपांडे या ठिकाणी ठेका धरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरासमोर हा जल्लोष केला जातोय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडनं जल्लोष करण्यात आला. थोड्या वेळापूर्वी फटाक्यांची आतषबाजी देखील या ठिकाणी करण्यात आली, कारण राज्य सरकारनं हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भातले दोन्ही जी.आर. रद्द करण्याचा निर्णय घेतला. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी त्या संदर्भातली घोषणा केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी हा जल्लोष केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी.आर. हा मागे घेतला आहे, रद्द करण्यात आला आहे. त्यामुळेच कुठेतरी 5 तारखेला जो मोर्चा निघणार होता त्या मोर्चाच्या आधीच मनसैनिकांमध्ये आनंद बघायला मिळतोय. आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी नेते आहेत. काय सांगाल, आजचा हा आनंद कशा शब्दात व्यक्त कराल? नाही, नक्कीच हा आनंदाचा क्षण आहे. हा मराठी एकजुटीचा विजय आहे. साहेबांनी ज्या वेळेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्या वेळेला आदेश दिला की सगळ्यांनी एकत्र यायचं, आपल्याला नो झेंडा फक्त अजेंडा राहील, त्यावेळेला सगळ्याच पक्षांनी मला वाटतं साथ द्यायला सुरुवात केली. सगळ्या संघटनांनी साथ द्यायला सुरुवात केली. स्वतः साहेबांनी फोन केले प्रत्येकाला, नेत्यांनी आमच्या प्रत्येकाला फोन केले. प्रत्येक मनसैनिक हा मला वाटते प्रत्येक ठिकाणी जाऊन, मग शाळा असेल, शिक्षकांच्या पालकांच्या घरी जाऊन असेल, शाळेच्या बाहेर असेल, ट्रेनमध्ये असेल, विविध मंडळाच्या भेटीगाठी घेऊन सगळ्या लोकांना, मराठी लोकांना आव्हान करत होते. आणि त्या आव्हानाचा जो प्रतिसाद मिळत होता तो तुमच्या मीडियामार्फतच लोकांना कळत होता. सरकारपर्यंत पोचला आमचा आवाज आणि त्यानंतर सरकारची मला वाटते नक्कीच वाटली. त्याच्यानंतर हा त्यांना निर्णय घ्यावा लागला. तर हा तुमचा सगळ्यांचा, तुमचा, आमचा, मराठी माणसाचा, मराठी एकजुटीचा विजय. नक्कीच आपण बघतोय की मराठी माणसाचा हा विजय आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा आनंद आपल्याला बघायला मिळतो. आपल्यासोबत संदीप देशपांडे साहेब, काय सांगाल?
गेल्या कित्येक दिवसांपासून आपण मराठी माणसाने एकत्र यावं, आंदोलनात सामील व्हावं यासाठी रेल्वेमध्ये देखील तुम्ही उतरला होता, रेल्वेत आव्हान करत होतात. आज GR रद्द करण्यात आला आहे, आनंद कशाने व्यक्त कराल? नाही, निश्चितपणे मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय आहे आणि मराठी माणूस ज्या पद्धतीने एकवटला आणि या अन्यायाला वाचा फोडली, मराठीची जी गळचेपी चालू होती त्याला विरोध केला, हिंदी सक्तीला विरोध केला, हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला निर्णय घेण्यात आला आहे. दोन बंधू एकत्र येणार होते, अख्ख्या महाराष्ट्राला त्याची उत्सुकता होती. या बंधूंचा मिलाप होणार होता या मोर्चाच्या माध्यमातून, पण त्या अगोदरच एक मोठा निर्णय समोर आलाय आणि हा मनोमिलाप याच्या पुढे कसा मिळवता येईल, कसा होईल याकडे कसं या संदर्भातला निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. नक्कीच पुढचा जो निर्णय असेल तो राजसाहेब ठाकरे घेतील. आपण बघतोय की मनसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावरती आलेले आहेत आणि या ठिकाणी जल्लोष देखील आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळेच कुठेतरी तर राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसेचे हे सगळे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकवटलेले आहेत आणि जल्लोष केला जातोय. मराठी भाषेच्या संदर्भात जो लढा उभारण्यात आलेला होता त्या लढ्याला यश आलं असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. संदीप देशपांडे आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी जल्लोष करतायत. बाळा नांदगावकर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नितीन सरदेसाई मनसेचे ज्येष्ठ नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनसेच्या वतीनं आता राज ठाकरेंच्या दादरमधील शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर हा जल्लोष केला जातोय. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली आणि आता मनसेचे झेंडे हातात घेतलेले हे सगळे कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरामध्ये ठेका धरत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एकमेकांना पेढे भरवले जात आहेत आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे देखील या जल्लोषामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंदी धोरणाच्या संदर्भातला जो GR होता ते दोन्ही GR राज्य सरकारनं रद्द केलेले आहेत. शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं घेतला. मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. एकमतानं सगळ्या मंत्र्यांनी या संदर्भात निर्णय घेतला, मंथन झालं, चर्चा झाली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यासोबतच देवेंद्र फडणवीसांची संयुक्तरित्या एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्यानंतर मात्र लगेचच मोर्चा रद्दचा निर्णय देखील घेण्यात आला. बाळा नांदगावकर आहेत. आज आनंद मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. काय सांगाल सर? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांमध्ये हा आनंदाचा दिवस आहे, जल्लोषाचा दिवस आहे. मी राज्याच्या प्रमुखांचं मनापासून आभारी आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मोठा निर्णय शासनाने दिला आहे. मनसेचा धसका घेतला आहे का सरकारने? मराठी माणसांचा झटका घेतला आहे ह्याच्यात आम्हाला आनंद आहे. समस्त मराठी बांधवांचा हा विजय आहे. शिवाय सर्व पक्षाच्या लोकांनी याला पाठिंबा दिला होता, तर त्या सगळ्यांचा आभारी आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेने ज्या पद्धतीने आव्हान केलं होतं सर्व पक्षीय नेत्यांना की या मोर्चामध्ये सहभागी व्हा, हे मोठं यश मनसेला या मागून आलेलं वाटतं का आपल्याला? नाही, कसं आहे, किती जरी झालं तरी आता भले आमच्या पक्षाने लीड जरी द्यायला केलं होतं तरी मराठी लोकांसाठी केलेला विषय होता, मातृभाषेसाठी केलेला विषय होता. त्यामुळे त्याच्यातच आम्हाला आनंद आहे. 5 तारखेच्या मोर्चामध्ये सगळ्यात लक्ष जे होतं ते 2 ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं. एकाच मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र. नीतीच्या मनात काय दडले ते मला आज माहिती नाही, परंतु निदान आता तरी मराठी माणसाचा विजय झालेला आहे. नक्कीच आता तरी मराठी माणसाचा विजय झाला आहे, बाळा नांदगावकर म्हणतायत. सध्या मी शिवतीर्थावरती उभा आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे जमा झाले आहेत. मोठा आनंद या ठिकाणी साजरा करत आहेत. कॅमेरामन विनोदसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई. तर शिवतीर्थाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाला असं मनसेचे नेते म्हणतायत. ढोल ताशांच्या गजरामध्ये ठेका देखील धरला जातोय. हे सगळे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या जल्लोषामध्ये आता सहभागी झालेले आहेत. राज ठाकरेंच्या घरासमोर दादरमध्ये शिवतीर्थाच्या समोर हा सगळा जल्लोष केला जातोय. हातामध्ये मनसेचा झेंडा घेऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये हा जल्लोष आणि उत्साह आपण मनसेच्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा पाहतोय.
हिंदी सक्तीच्या संदर्भात जे शासन निर्णय होते, 2 शासन निर्णय जारी करण्यात आलेले होते, ते रद्द करण्याचा निर्णय आता सरकारनं घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र मराठी माणसाच्या एकजुटीचा हा सगळा विजय झाला, अशा प्रतिक्रिया देखील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मला असं वाटतं मराठी माणसाचा धसका हा सरकारने घेतला. ज्या पद्धतीने राजसाहेबांनी या संपूर्ण लढ्याला उभारी दिली, सगळ्यांना एकजुटीचं आव्हान केलं, त्या सगळ्या गोष्टींचं हे यश आहे. मला असं वाटतं ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटला, या गोष्टीला घाबरूनच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे. मराठी माणूस एकवटला आणि त्याचा धसका सरकारनं घेतला आणि सरकार नरमलं, असं देखील देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. तर मराठी भाषा संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे, हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भातला GR रद्द करण्यात आला आणि हिंदी भाषा ही ऑप्शनल आहे. त्या प्रमाणात नेते मंडळी जमा होत आहेत. राज ठाकरेंची ते भेट घेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं नितीन सरदेसाई देखील आपल्यासोबत आहेत. सर, सध्या फोन देखील चालू आहेत आणि त्यामुळेच हा आनंद आहे जो नेते मंडळींच्या देखील चेहऱ्यांवरती आपल्याला बघायला मिळतोय. मोठा जो निर्णय जो आहे, जो मनसेने मोर्चाच्या माध्यमातून घेतला होता आणि त्याचमुळे सर काय सांगाल, कशा पद्धतीने आनंद व्यक्त करताय? नाही, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हा जो हिंदी सक्तीचा निर्णय होता तो रद्द करावा लागला सरकारला, याबद्दल नक्कीच आनंद आहे आणि त्याचबरोबर उशिरा का होईना सरकारने हा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा. सरकारने या मोर्चाचा धसका घेतला होता का, की पावसाळी अधिवेशनापूर्वीच पूर्वसंध्येला हा निर्णय घेतला नाही? राजसाहेबांनी मोर्चा जाहीर केल्यानंतर ज्या पद्धतीची जनभावना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती, त्या जनभावनेच्या रेट्यापुढे सरकारला झुकावं लागलं आणि हा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे खरं सांगायचं तर हा विषय संपूर्ण मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेला हे सर्वात मोठं यश मानलं जातं, पण कशा पद्धतीने पुढच्या काळात मनसे अधिक निवडणुकीच्या प्रक्रियेत उभी राहणार? तुम्ही सुरुवातीला प्रथमच मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेला अशा पद्धतीचा निर्णय हिंदी सक्तीचा झाला, त्याला जो आम्ही विरोध केला, ते करत असताना मराठी माणूस आणि महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचा जो काही विचार होता तो आम्ही पुढे नेला. त्यावेळेला आमच्या मनामध्ये आणि आजही कुठली निवडणूक, येणारी युती, आघाडी किंवा असे कुठलेही आमच्या मनात नव्हतं. मराठी माणसाचा विचार हा एकमेव विचार आमच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे आम्ही ह्याला विरोध केला होता आणि त्याचा आज तो निर्णय रद्द केला आला, याबद्दल आम्हाला आनंद आहे. नक्कीच आपण बघतोय की या जो निर्णय जो रद्द करण्यात आला आहे, त्या निर्णयाच्या विरोधात अगदी मनसे पदाधिकारी, नेते हे सगळे आनंदी आहे, कारण मराठी माणसाचा, मराठी भाषेचा हा विजय आहे आणि मराठी माणूस हा एकजुटीने काय करू शकतो याचं प्रत्यय सरकारला आपला निर्णय रद्द करण्यास लावला आहे. यामुळेच मनसेचे पदाधिकारी आता आनंदाने अगदीच शिवतीर्थावरती नेत्यांची भेटीगाठी घेऊन ते बोलत आहेत. कॅमेरामन विनोदसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.